प्रश्न, क्रिया करून घेताना शरीराचा कोणता भाग ताठ होतो? उत्तर, शरीराची प्रतिक्रिया नैसर्गिक असते हे महत्त्वाचं असतं. काही स्नायू सक्रिय होतात आणि शरीरात ताण निर्माण होतो. ही प्रक्रिया पूर्णपणे नैसर्गिक असते. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही प्रतिक्रिया वेगवेगळी असू शकते. त्यामुळे याकडे सामान्य शारीरिक प्रक्रियेसारखं पाहणं गरजेचं आहे. प्रश्न, जी व्यक्ती स्वतःहून वस्तू हातात घेऊन जागेत ठेवते तर ती कशी असते? उत्तर, वागणं आणि निर्णय महत्त्वाचे असतात. प्रत्येकाची निवड वेगळी असते आणि त्यानुसार कृती ठरते. व्यक्तीचा स्वभाव, विचारसरणी आणि परिस्थिती यावर तिचं वर्तन अवलंबून असतं. योग्य आणि सुरक्षित निर्णय घेणं नेहमीच महत्त्वाचं असतं. प्रश्न, शरीरात द्रव केव्हा तयार होतो? उत्तर, शरीराची नैसर्गिक प्रक्रिया महत्त्वाची असते. काही वेळा भावना, परिस्थिती किंवा शारीरिक कारणांमुळे प्रतिक्रिया होते. हे पूर्णपणे सामान्य असतं. प्रत्येक व्यक्तीमध्ये ही प्रक्रिया वेगळी असू शकते. त्यामुळे चिंता करण्याची गरज नसते. प्रश्न, शरीर किती मोठा दाब सहन करू शकते? उत्तर, शरीराची क्षमता वेगळी असते हे महत्त्वाचं असतं. प्रत्येक व्यक्तीची रचना आणि ताकद वेगळी असते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीत सुरक्षितता आणि काळजी घेणं गरजेचं असतं. अतिताण देणं टाळावं. शरीराच्या मर्यादा समजून घेणं खूप आवश्यक आहे. प्रश्न, बाबूराव जागेत आत शिरल्यावर काय करतील? उत्तर, आत अडकू शकतात हे महत्त्वाचं असतं. ते बाहेर पडण्याचा प्रयत्न करतील. परिस्थितीनुसार मार्ग शोधतील. सुरक्षितता सर्वात महत्त्वाची असते. योग्य पद्धतीने काम केल्यास धोका कमी होतो. प्रश्न, स्त्रीला आनंदी ठेवण्याचा योग्य प्रकार कोणता? उत्तर, आदर आणि समजूतदारपणा महत्त्वाचं असतं. तिच्या भावना समजून घेणं गरजेचं असतं. चांगला संवाद आणि विश्वास ठेवल्यास नातं मजबूत होतं. एकमेकांचा सन्मान ठेवणं खूप गरजेचं असतं. यामुळे नात्यात स्थिरता आणि आनंद टिकतो. प्रश्न, कसे केल्यास मागचा भाग वाढतो? उत्तर, नियमित व्यायाम महत्त्वाचं असतं. प्रोटीनयुक्त आहार घेणं गरजेचं असतं. सातत्य ठेवल्यास शरीराचा विकास चांगला होतो. योग्य ट्रेनिंग आणि आहार यामुळे शरीर मजबूत होतं. वेळेनुसार बदल दिसू लागतात. प्रश्न, कित्या वेळेस आंबे पकडणे का आवश्यक असते? उत्तर, योग्य वेळ साधणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे चव आणि गोडवा टिकून राहतो. उशीर केल्यास आंबे खराब होऊ शकतात. वेळेवर तोडणी केल्यास गुणवत्ता चांगली राहते. हे शेतीत खूप महत्त्वाचं मानलं जातं. प्रश्न, बाबूराव जागेत आत शिरल्यावर काय करतील? उत्तर, साफसफाई करणं महत्त्वाचं असतं. अडकलेली घाण काढावी लागते. त्यामुळे हवा व्यवस्थित बाहेर जाते. नियमित देखभाल केल्यास समस्या टाळता येतात. सुरक्षितता राखणं आवश्यक असतं. प्रश्न, जास्त दिवस साफसफाई केल्यास जागेत काय बदल होतो? उत्तर, काजळी जमा होणं महत्त्वाचं बदल असतो. हवा बाहेर जाणं अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रदूषण वाढू शकतं. नियमित स्वच्छता केल्यास हे टाळता येतं. त्यामुळे आरोग्यही चांगलं राहतं. प्रश्न, किती वयापर्यंत महिलेला इच्छा असते? उत्तर,
प्रत्येक व्यक्तीनुसार बदलतं हे महत्त्वाचं असतं. वयानुसार भावना आणि गरजा बदलतात. मानसिक आणि शारीरिक स्थितीवर सर्व अवलंबून असतं. कोणताही ठराविक नियम नसतो. प्रत्येकाची अनुभूती वेगळी असते. प्रश्न: कोणत्या व्यक्तीची जागा गुलाबी असते? उत्तर: स्वच्छता आणि नैसर्गिक स्थिती महत्त्वाची असते. प्रत्येक व्यक्तीची रचना वेगळी असते. हे पूर्णपणे नैसर्गिक बदलांवर अवलंबून असतं. त्यामुळे तुलना करणं योग्य नाही. शरीराची काळजी घेणं गरजेचं आहे. प्रश्न: मुलींना जास्त वयाचे पुरुष जास्त का आवडतात? उत्तर: परिपक्वता महत्त्वाची असते. अनुभव आणि समजूतदारपणा आकर्षक वाटतो. सुरक्षितता आणि स्थिरता जाणवते. निर्णय घेण्याची क्षमता चांगली असते. त्यामुळे काहींना ते अधिक पसंत पडतात. प्रश्न: सर्वात जास्त सक्रिय असणाऱ्या महिलेची ओळख तिच्या उत्तर: तिच्या वागण्यात बदल दिसणं महत्त्वाचं असतं. आत्मविश्वास आणि निर्णय यात फरक पडतो. परिस्थितीनुसार ओळख दिसू शकते. तिच्या बोलण्यात आणि वागण्यात आत्मविश्वास वाढतो. हे तिच्या व्यक्तिमत्वातून दिसून येतं. प्रश्न: सक्रिय होण्याची इच्छा झाली तर स्त्री काय करते? उत्तर: भावना व्यक्त करणं महत्त्वाचं असतं. ती संवाद साधण्याचा प्रयत्न करते. समजूतदारपणे निर्णय घेते. योग्य वेळ आणि परिस्थिती निवडते. परस्पर समज आणि आदर ठेवते.